नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. रेवती खूपच तमाशे करायला लागली आहे. प्रत्येकासोबत वेगळे वेगळे प्लॅन खेळत आहे. तिला फक्त एकच करायचं आहे, गौरीला या घरातून बाहेर काढायचं, पैठणकरांच्या आणि सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायची आहे. तर पुढील भागात किचनमध्ये देविका काम करत असते, तर रेवतीच्या जाळ्यात गौरीही अडकते. तिला रेवतीचा डाव लक्षातच येत नाही. गौरी रेवतीचं ऐकून रुद्रची परमिशन घेते आणि तिला सेक्रेटरीचा जॉब देते. देविकाला गौरी अपॉइंटमेंट लेटर घेऊन येते आणि देविकाला म्हणते, रुद्र सरांनी तुम्हाला कंपनीत कामावर घेतलं आहे. तर श्वेता येते आणि म्हणते, कसलं काम? या परक्या बाईसाठी तू माझ्या नवऱ्याची नोकरी घालवलीस. गौरी, अगं ही बाई फसवी आहे. मुळात पैसे उकळण्यासाठी हिने बिट्टीला जन्म दिला आहे. तर गौरीला खूप राग येतो. ती श्वेताला म्हणते, श्वेताताई बास म्हणते. तर येणाऱ्या भागात रेवतीच्या मनासारखं होईल का? रुद्र आणि गौरीच्या मध्ये दुरावा येईल का देविकामुळे? तसं श्वेता गौरीला दाखवण्याचा प्रयत्न करेल का सुमित देविकाबद्दल जे खोटं सांगितलं आहे श्वेताला त्यामुळे? तर गौरी श्वेतावर विश्वास ठेवेल का रुद्रच्या प्रेमावर? हे बघणं रंजक आहे मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.